एव्हरी महाराष्ट्रीयन शुड लर्न की इम्पोर्ट एक्सपोर्ट काय असतं. कायम लक्षात ठेवायचं, बिझनेस आहे ना हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी केला जातो. तुम्ही कुठलाही बिझनेस घ्या. बिझनेस किंवा एंटरप्रेन्योरशिप ज्याला आपण म्हणतो ते AI मुळे किती बदलली. मराठी माणूस बिझनेसमध्ये मागे राहिला. नॉर्थ इंडिया तिकडे खूप लोक बिझनेस करून मोठे झाले. आत्ता आपल्याला अपॉर्च्युनिटी, कारण आत्ता सगळे एका फील्डवर आहेत. खूप छान. त्यामुळे आपण जर सगळ्यांनी पटकन AI शिकलं ना तर जगाशी कॉम्पीट करू शकतो. खूप लोकांना असं काही ना काही करायचं असतं पण पैसे नसतात. हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायला पाहिजे. मी जेव्हा मीटिंग्स वगैरे करायचो फिल्मच्या, तेव्हा एका व्यक्तीने एक डायलॉग बोलला होता की तुझ्या शेतात आंबे फार गोड आहेत, मला कसं कळेल जोपर्यंत ते मार्केटमध्ये आहेत. एक्झॅक्टली. हार्ड थिंग्स अबाउट हार्ड थिंग्स, त्याचं मराठी पण आलंय आता. त्यासारखं रिअल ऑन्टरप्रिनरशिपवर सारखं बुकच नाही. आणि जेव्हा मला नोकरी लागत नाही तेव्हा आता मला काहीतरी उद्योगधंदा करावा लागेल. या माइंडसेटला काय म्हणा चुकीचं आहे. ठीक आहे, आपण दोघं बोललो, आपल्याला वाटलं अरे माहिती का तुम्ही डॉक्टर आहेत, मी हे, आपण दोघं मिळून हा कॉन्सेप्ट इझी नाही. एक्झिक्युशन 3 वर्ष 5 वर्ष थांबू शकता का? लॉसेस अप्स डाऊन घेऊ शकता का? ह्याच्यावर सगळा बिझनेस. की महाराष्ट्रामध्ये उद्योजक घडत नाहीत, गुजराती राजस्थानी मारवाडी फक्त उद्योगामध्येच पडतात का? ते म्हटले त्यांचा बेसच उद्योग आहे आणि आपला बेस शेतीवर. कुठल्या आयडियाज आहेत ज्यामध्ये मुलांनी 100% ट्राय करायला पाहिजे? भारतात म्हणलं तर मला रिसेंटली जे कळालं ते म्हणजे एका हजारावरून आपण 10 लाखापर्यंत समाधान. आणि मला माहिती आहे की ते 10 लाख जेव्हा होतील तेव्हा सुद्धा समाधान मिळणार, कारण त्याच्यावरती सुद्धा काही गोष्टी आहेत. माझा पिंड जॉब करणारातला आहे की उद्योजक होणारातला आहे, कसं ओळखायचं? हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत त्यांचं इंट्रोडक्शन देण्याची खरं तर गरज नाही. चेहरा पाहिल्याच्या नंतर प्रत्येकाला त्यांची ओळख आहेच. सुप्रसिद्ध असे उद्योजक सागर बाबर सर, जे मराठी मुलांनी आणि मराठी व्यावसायिकांनी व्यवसाय कसा केला पाहिजे, त्यांनी त्यांच्या व्यवसायात आलेल्या अडचणींवरती मात कशी केली पाहिजे याचा माइलस्टोन रोज आपल्या कंटेंटच्याद्वारे पेरणारे असे सागर बाबर सर आपल्या मंचावरती आलेले आहेत. आणि मी फार खुश आहे, कारण प्रत्येकामध्ये एक उद्योजक लपलेला असतो. मी डॉक्टरी पेशा करत असताना, व्यवसाय करत असताना देखील मला या सगळ्याची फार भुरळ आहे आणि म्हणूनच आज अत्यंत दर्जेदार अशा पद्धतीची चर्चा या मंचावरती होणार आहे. मी स्वतः त्यासाठी खूप एक्सायटेड आहे आणि हा पॉडकास्ट मी स्वतः सजेस्ट करेन की शेवटपर्यंत कुणीही चुकवू नका. तुमच्या आयुष्यात यापूर्वी भेटली नाही त्यापेक्षा जास्त व्हॅल्यू आजच्या या 1 तासाच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला नक्की मिळेल. जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण वळूयात आपले आजचे गेस्ट सन्माननीय सागर बाबर सर. नमस्कार. नमस्कार सर, कसे आहात? मस्त, एकदम छान वाटलं भेटून तुम्हाला. खूप मला सुद्धा खूप, आणि खूप दिवसापासूनची इच्छा होती. मला वाटतं मी पहिला मेसेज जेव्हा पॉडकास्ट सुरू केला तेव्हा केलेला आहे. तो कदाचित मला त्याचा रिप्लाय आला नाही आणि त्याच्यानंतर मग मागच्या महिन्यामध्ये जेव्हा तुमच्याकडून रिप्लाय आला मी खूप खुश होतो. म्हटलं आत्ता एकदा सरांना भेटता येईल. आणि पर्सनली हा पॉडकास्ट म्हणून नाही तर मीच माझ्या मनात आलेले जे काही प्रश्न उठतील ते माझ्या समाधानासाठी विचारेल आणि त्या निमित्ताने प्रेक्षकांचं जे समाधान होईल. छान गप्पा मारू. येस नक्कीच सर. ओके सर, कसे आहात? सध्या काय सुरू आहे? काय आता बिझनेसमध्ये बिझी. कॉमसेन्स एक्सपान्शन चालू आहे. ओके. त्यामुळे जास्त वेळ दुबई आणि US असतो. ओके. बिझनेस चालू आहे. स्कूल्स चालू आहेत, ते माझे मिसेस ते बघतात. तर स्कूल्स इज गुड, बट फोकस माझा कॉमसेन्सवर आहे. बरं. आणि कॉमसेन्समध्ये पण AI वर जरा जास्त, कारण ट्रेंड चालू आहे. AIचा ट्रेंड आहे. AIची ट्रेंड आहेत. AI मुळे बिझनेस किती बदलला आहे सर? बिझनेस किंवा एंटरप्रेन्योरशिप ज्याला आपण म्हणतो ते AI मुळे किती बदलली? बदलणार आहे. अजून बदलली नाही? म्हणजे बदलतीये, पण ड्रास्टिक चेंज येईल 1-2 वर्षामध्ये. अच्छा. बऱ्यापैकी बिझनेसेस चे बेसिक्स बदलतील, बऱ्यापैकी जॉब रोल्स बदलतील, बऱ्यापैकी इंडस्ट्रीज काय वाईप आउट होतील. म्हणजे सोपं सांगायचं म्हणजे जसं मोबाईल आला तेव्हा STD बूथ गायब झाला. बरोबर है ना. आधी STD बूथचा बिझनेस असायचा, पण ते आता बिझनेस तो गायबच झाला. तसे काही बिझनेसच गायब होतील AIने, पण नवीन येतील. त्यामुळे घाबरायचं काही नाही. पण
बरेचसे बिझनेस वाईप आउट होतील. बिझनेस जातील पण तेवढ्याच संधी निर्माण होतील असंही आहे 100%. त्याच्या, हो. आणि निर्माण त्याच्यामध्ये होतील. होतील त्याच्यामध्ये. AI शिकणं काळाची गरज आहे. 100%. आणि मला असं वाटतं, जर आपण काय म्हणतो राईट, की मराठी माणूस बिझनेसमध्ये मागे राहिला, नॉर्थ इंडिया तिकडे खूप लोक बिझनेस करून मोठे झाले. आत्ता आपल्याला अपॉर्च्युनिटी, कारण आत्ता सगळे एका फील्डवर आहेत. या, खूप छान. त्यामुळे आपण जर सगळ्यांनी पटकन AI शिकलं ना, तर जगाशी कॉम्पिट करू शकतो. बरोबर. शिकलं पाहिजे. आय एम टेलिंग, म्हणजे let's say तुम्ही पॉडकास्ट बनवता, 10%, 15% AI इम्प्लिमेंट करायला चालू करा. प्रत्येक माणसाने AI इम्प्लिमेंट करायला चालू केलीच पाहिजे. थोडी करत. माझे एक उद्योजक मित्र आहेत, मी त्यांना प्रश्न विचारला होता मागच्या वेळेस, की महाराष्ट्रामध्ये उद्योजक घडत नाहीत, गुजराती, राजस्थानी, मारवाडी फक्त उद्योगामध्येच पडतात का? ते म्हणले त्यांचा बेसच उद्योग आहे हो. आणि आपला बेस शेती होता. हो. सो आपण काही फार पापं केलेली आहेत किंवा आपल्यावरती नाही, असं त्याचं काही नाही. समजण्याचं असं काहीच काही कारण नाही. नाही. पण तुम्ही जे वाक्य वापरलं इतकं आवडलं मला. आता आपण एका हां, प्लॅटफॉर्मवरती आहोत ॲब्सोल्युटली. आणि इथून पुढे जो याच्यात मेहनत घेईल AI वगैरे हां. टेक्नॉलॉजीमध्ये, तो 100% पुढे जाऊ ॲब्सोल्युटली. शकेल. ॲब्सोल्युटली. मराठी मुलं शिकतायत आजकाल, म्हणजे कसं वाटतं हे मराठी उद्योजक? आता मला एक प्रश्न पहिलाच विचारायचा आहे, की मागच्या मला वाटतं 3 ते 4 वर्षापासून ना शार्क टँक नावाचा एक शो आला होता हो. आणि त्या शार्क अजूनही टँक, आहे. हो अजूनही आहे, चालूच आहे. आणि हां. आत्ता त्याचं बाजारीकरण जरा जास्त झालेलं दिसतंय मला. मी हो. पहिले शार्क टँक पहिला सीझन पण पाहिला होता आणि आज पाहतोय, तर त्याचं ग्लोरिफिकेशन थोडं जास्त वाटतंय. आणि तो शो आल्याच्या नंतर ना प्रत्येकाला ना एक त्याची भुरळ पडल्यासारखं झालं, की प्रत्येकाला काही ना काही व्यवसाय आपण करूयात, आणि व्यवसाय म्हणजेच सर्व काही आहे. एक काळ होता MPSC UPSC करा, तुम्ही जर अधिकारी झाले तरच तुम्ही म्हणजे माणूस म्हणून जन्माला आल्याचं सार्थकी लागलं. तसं आता उद्योजकतेची भुरळ पडली. प्रत्येकाला एंटरप्रेन्योर हा शब्दच म्हणजे असा थोडासा ना काय म्हणू शकतो आपण त्याला, हॅवॉक क्रिएट करणारा आहे. परंतु उद्योग इतका सोपा नाही, किंवा जर तुम्ही त्याची पहिली ABCD जर व्यवस्थित शिकले नाही तर ते निगेटिव्ह सुद्धा जाऊ शकतं. हे लोकांना कळत नाही. मला त्याबद्दल तुमच्याकडून ऐकायचं आहे सर. नाही, कसं आहे, मला काय वाटतं, शार्क टँक जे आलं ना, ते खूप चांगलं झालं. म्हणजे ती काळाची गरज होती असं समजू शकता, की लेट्स से आपल्या इंडियाला एक सपोर्ट मिळाला. बरोबर. कारण ऑन्टरप्रिनरशिप शिवाय आपण मोठे होऊ शकत नाही, देश मोठा होऊ शकत नाही. ऑन्टरप्रिनरशिप ही गरजच आहे काळाची, फॉर शुअर. पण काय फेल नाही, चांगली ऑन्टरप्रिनरशिप गरज आहे. म्हणजे एक चांगलं काय केलं त्यांनी, की अवेअरनेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही रामदेव बाबा जेव्हा आले, ते काही असू, त्यांनी बिझनेस केला, चांगला केला, मला त्यात कमेंट नाही करायचा. पण रामदेव बाबांनी घरामध्ये योगा जो पसरवला ना, ते त्यांचं क्रेडिट त्यांच्याकडे. बरोबर. तसंच ह्यांनी क्रेडिट काय घ्यायला पाहिजे, की आम्ही पसरवलं, लोकांना कळायला लागलं इन्व्हेस्टमेंट असते, इक्विटी असते, ह्यांना तेच माहीत नव्हतं आणि स्कोपच नव्हता गावांमध्ये पोहोचण्याचा, पण ह्या TV चॅनलने तिथं पोहोचवला. त्यामुळे दॅट्स अ गुड थिंग. नाव बिझनेस जो असतो ना, तो ही स्टेप आहे. म्हणजे जे चाललंय ना ते बरोबर चाललंय, की पहिल्यांदा काय होतं, ते असं स्प्रेड होतं, जसं योगाचं झालं. आय एम शुअर घराघरात प्रत्येकाने एकदा तरी योगा ट्राय केला असेल, पण आता किती करतात? 10% पण नसतील करत. बिझनेस तसंच आहे, प्रत्येक जण एकदा ट्राय करणार है ना, आणि कोण फक्त 5% सक्सेस होणार आहेत. नाव बिझनेसचा एक ड्रॉबॅक काय ना, जो योगाचा नाही आहे, इथं पैसे जाणार आहेत, लॉस जाणार आहेत. त्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल बिझनेस चालू करायच्या आधी. तर ह्याच्या काही फंडामेंटल गोष्टी आहेत, की कुणी बिझनेस करावा, कुणी नाही करावा, है ना, घरचे काय म्हणतायत, मित्र काय म्हणतायत, तुमचं पिंड बिझनेसचा आहे का जॉबचा आहे, या सगळ्या गोष्टी करणं खूप जरुरी आहे. नाही तर मासमध्ये लॉसेस होतील लोकांना. कारण आज मी बघतोय सगळ्यांना वाटतं चला मी शार्क टँकमध्ये जाणार किंवा मी बिझनेस करणार, कारण आपण जे मगाशी बोललो, बाहेरून सगळ्यांना चांगलं वाटतं, पण बिझनेस उतरल्यावर हे वेगळं असतं. त्यामुळे शार्क टँकची एक चांगली गोष्ट आहे, पण दुसरी गोष्ट, ब्लाइंडली कुणीही बिझनेस चालू करू नका. तुमचं पिंड काय आहे समजून घ्या, तुमची ताकद काय आहे, तुमचं प्लस काय, पैसे आहेत नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप केल्या पाहिजे. एकदम बिझनेसमध्ये कधीच उतरलं नाही पाहिजे. बरोबर. माझ्या निदर्शनात जे आलं महाराष्ट्रातील मुलांशी किंवा माझ्या आजूबाजूला जे मित्र आहेत, ते दोन लोक बिझनेस करतात. एक तर माझा फॅमिली बिझनेस आहे जो एस्टॅब्लिश आहे, मी त्याच्यात उतरतो. दुसऱ्या लोकांचं काय होतं आहे, पहिले मी फार ट्राय करतो नोकरीसाठी,
हम्म, आणि जेव्हा मला नोकरी लागत नाही, तेव्हा आता मला काहीतरी उद्योगधंदा करावा लागेल. हम्म. या माइंडसेटला काय म्हणाल? चुकीचं आहे. कारण See, काहीच होत नाही तेव्हा आता काहीतरी वडील म्हणतील, "मी हे बघ, हे देतो, थोडीफार आपण सोनं गहाण ठेवू, थोडीफार वाटलं तर जमीन काढू." आता काही झालं नाही तुझं, आता बिझनेस कर. हे चुकीचं. हा माइंडसेट महाराष्ट्रातला आहे. नाही हा नाही बदलेल. हां. म्हणजे आहे फॅक्ट आहे, बदलेल. काय माहिती का, महाराष्ट्रामध्ये आपल्याला रोल मॉडेल्स नाही आहेत. हं. काय असतं, कुठली आता एक रोल मॉडेल पाहिजे की बाबा बिझनेसनी फायदा होतो बरोबर. आणि तो कशा पद्धतीने करायचा हे एकदा लोकांना कळालं ना, ह्याच्यात फरक होणार आहे. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे चुकीचं, म्हणजे ते जर अजिबात नाही. असं बिझनेस हा साईड बिझनेस किंवा हे काही नाही झालं नाही म्हणून. तर हे कधी करू नये. बिझनेसला सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, पॅशन पाहिजे. हं. आणि भले ते पॅशन पैसे कमवायचं असू, बरोबर. डझंट मॅटर. ते तर सगळ्यात ग्रेट पॅशन आहे मला असं पण वाटतं. पॅशन पाहिजे है ना. दुसरं पॅशन काय पाहिजे माहिती का, एखादा प्रॉब्लेम सोडवण्याचं पॅशन पाहिजे. हं. पैसे येतातच. बिझनेस कायम लक्षात ठेवायचं, बिझनेस आहे ना हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी केला जातो. बरोबर. तुम्ही कुठलाही बिझनेस घ्या. लेट्स से एक किराणा मालाचं दुकान एका हं. गावात आलं, तिथे नाहीये म्हणून आलं, म्हणजे तिथल्या लोकांची गरज होती म्हणून त्याने ते टाकलं है ना. मेडिकलचं दुकान का इमर्जन्सीला, कुठलंही तुम्ही बिझनेस घ्या, हा प्रॉब्लेम सोडवायचा असतो. हं. तुम्ही जर तुमच्या बिझनेसनी एखादा प्रॉब्लेम सोडवत नसाल तर तो बिझनेस टिकणार नाही. त्यामुळे प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आणि जर तुम्हाला नशिबानी किंवा तुमच्या रिसर्चनी एखादा स्ट्रॉंग प्रॉब्लेम मिळाला ना, हं. मग तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. ज्याला आयडिया म्हणू शकतो आपण तीच business ची. प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणजे आयडिया. ती जी आयडिया तुमच्यात आली ना, पण ती आयडिया कुठून यायला पाहिजे, प्रॉब्लेममधनं. हं. तुम्हाला प्रॉब्लेम समजता आले पाहिजे. एकदा ते कळालं ना तुम्हाला, माइंडसेट तो लगेच बदलला पाहिजे. कधीच तुम्ही पॉडकास्ट चालू केला म्हणून मी पॉडकास्ट चालू केला ही वृत्ती चुकीची आहे. तुम्ही पॉडकास्ट चालू केला, मला पॉडकास्ट चालू करायचा आहे, इथंपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही जर राजमंच चालू करताय, तुम्ही कॉन्टेंट ह्याच्यावर करताय, तर मी लहान मुलांचं करू शकतो का, मी वेगळा करू शकतो का, वेगळं. आणि मी का पॉडकास्ट चालू करतोय, तुम्ही केलं म्हणून नाही. लहान मुलांचा कॉन्टेंट महाराष्ट्रात कोणी बनवतच नाही मराठीमध्ये, असा जर गॅप सापडला तरच करा. तुम्हाला वाटतंय म्हणून करू नका. हे ट्रेंड फॉलो करतायत ते चुकीचे आहेत की बरोबर आहे? 100% चुकीचं. कारण ट्रेंड फॉलो करा. पॉडकास्ट बद्दल बोलताय तुम्ही, तर ते पॉडकास्टचं एवढं सॅच्युरेशन झालेलं आहे. म्हणजे मी पॉडकास्ट सुरू केला त्यावेळेस कमीत कमी पुण्यामध्ये माहितीतले 7-8 चॅनल होते जे इस्टॅब्लिश किंवा सुरू होते. आज मी बघतोय ना, रोज 3 ते 4 नवीन पॉडकास्ट चॅनलचे मला रील्स किंवा काहीतरी फीडमध्ये दिसतं. मार्केट कसं असतं ना सर, मार्केट हे कन्सॉलिडेट होत असतं. म्हणजे ही ट्रेंड हे बरं, म्हणजे ही अशीच चालतं. इनिशियली 10 येणार, मग 1000 येणार है ना, मग हळूहळू ना हे 1000 मधले निघून जातात आणि उरतात किती, फक्त 5. म्हणजे तुम्ही जर आत्ता बघितलं ना, तुम्ही जर लेट्स ए सिम्पल एक्झाम्पल घेऊ आपण, अंगाला लावायचा साबण, आपल्याला 4 ते 5 ब्रँड लक्षात राहतात. मार्केटमध्ये 1000 ब्रँड आहेत है ना. तेच होतं, ते कन्सॉलिडेट होत राहतं. आणि मग ते म्हणतात ना की मार्केट कॅप किती आहे त्याचा, म्हणजे किती टक्के, तसंच होतं. त्यामुळे मी जर म्हणेल ही ट्रेंड आहे, पॉडकास्ट करतायत, कोण टिकणार माहिती का, ज्याच्यात जिद्द आहे, जो पॅशनेटली करतोय आणि तो लंबे रेसचा घोडा आहे. म्हणजे जर तुम्ही 5 वर्ष नुसतं कॉन्टेंट बनवणार असेल ट्रेंडनुसार नवीन तुम्ही त्या पहिल्या टॉप 5 मध्ये येणारच. बरोबर. पण टिकत नाहीत. 90% लोक तर अशीच निघून जातात. नाही, गेलेलेही पाहतोय आम्ही. अगदी जर पर्टिक्युलरली पॉडकास्ट बद्दल बोलायचं झालं इट्स तर. नॉट इझी. तुम्हाला तर माहिती आहे, पॉडकास्ट क्रिएशन, कॉन्टेंट क्रिएशन इज नॉट इझी. खूप डिसिप्लिन लागतं, खूप डेडिकेशन लागतं, खूप आणि खर्चिक बाब आहे. खर्च, पैसे खूप या लागतात, व्यतिरिक्त खूप पैसे लागतात. त्यामुळे इट्स नॉट इझी. कुठलाही बिझनेस करताना लांबून आपल्याला वाटतं, अरे राजमन सिल्वर प्लेट मिळाली, वाव, पैसे कमवत असणार, पण त्याच्या मागे कष्ट किती, 100%. काय काय सॅक्रिफाईस करायला लागतात हे लोकांना दिसत नाही. सर, मगाशी तुम्ही बोललात की तुम्ही तुमचा पिंड ओळखा. महाराष्ट्रातील मुलांना तुम्ही सांगा की माझा पिंड जॉब करणारातला आहे की उद्योजक होणारातला आहे, कसं ओळखायचं, काय कॅरेक्टरिस्टिक असतात दोघांचे? पहिलं म्हणजे जर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम ओळखता आला
आणि तुमच्या डोक्यात कायम ते असेल ना, हम्म. की आणि तुम्ही अरे यार, ह्यानी ना हे दुकान इथं टाकलं ना, त्याने जे चौकात टाकलं असतं ना, चांगलं चाललं असतं. हम्म. असे तुमच्या डोक्यात विचार यायला लागले ना, अनालिटिकल माइंड. की प्रॉब्लेम, आणि त्याला कळायला लागलं ना, की नाही हे असं नाही, असं पाहिजे होतं. अरे, त्या एस टी स्टँडवर ना लोक ते आले पाक विकतात, पण तीच जर 50 रुपयाचे आपण काहीतरी वेगळे कॅडबरी टाईप घेतलं तर चांगलं विकेल. असं जर डोक्यात विचार यायला लागले तर समजायचं तो माइंडसेट आहे. दुसरा पिंड कसा, लक्षात घ्या की जॉब माइंडसेट काय असतो ना, वाईट नाही आहे, जॉबही केलाच पाहिजे आणि चांगलं आहे. जॉब माइंडसेट काय असतो ना, की तुम्हाला एक सिस्टमॅटिक लाईफ, फिक्स्ड लाईफ जर पाहिजे असेल तर जॉब माइंडसेट. म्हणजे 30 तारखेला पगार येतो, पुढच्या 10 दिवसात सगळे पैसे संपतात, पुढचे 15 दिवस परत थांबायचं, मग पगार येतो, ही लाईफमध्ये असेल तर. बिझनेस माइंडसेट काय आहे ना, ह्याला खूप ताकद लागते. म्हणजे कधी कधी 6 महिने पेमेंट येत नाही, कधी कधी 4 महिने येत नाही, हे जर कळत असेल. पण या सगळ्यांचं जर तुम्ही काढलं ना, माझ्या मते कुणी बिझनेस करावा माहिती का, ज्याला विकता येतं. जर त्याला काही विकता येत असेल ना, तर त्यानेच बिझनेस करावा. माझ्याकडे रिसेंटली, म्हणजे मागच्याच आठवड्यात, एक खूप मागे लागून इंस्टाग्रामचा एक फॉलोअर सांगलीवरनं पुण्यात आला. अचानक आला, मला म्हणलं सर मी लांबून आलोय, भेटू. म्हणलं ठीक आहे, भेटू आपण, एवढ्या लांबून आलाय म्हणून. तर भेटलो. तो MPSC मध्ये 3 वेळा बिचाराने खूप ट्राय केला आणि झालं नाही. तर तो म्हणला आता मला बिझनेस करायचा, मी काहीतरी कोर्स करणार, हे करणार, ते करणार. मी त्याला सिम्पल सांगितलं, तू एक काम कर, पुढचे 6 महिने तुला जो बिझनेस करायचा आयुष्यात, मला डिजिटल मार्केटिंग करायचं, जो त्यांनी 4-5 बिझनेस मला ऑप्शन दिले, ते 6 महिने तू फक्त विकून दाखव मला. 6 महिने तू काय करायचं, तू लेट्स से डिजिटल मार्केटिंग काही करू नको, कंपनी फॉर्मच नको करू. असे अज्युम कर की तुझी कंपनी आहे आणि जा आणि मला एक बिझनेस मार्केटमधनं घेऊन येऊन दाखव. ज्या दिवशी तू आणशील तेव्हा आपण बोलू तुला काय करायला पाहिजे. सेल्स सारखं दुसरं काहीच नाही. हा तुमचा बॅकबोन आहे. तर पिंड जर ओळखायची असेल, तुम्ही बघा तुम्हाला विकता येते का. विकता येत असेल ना तर बिंदास काही चालू करा. म्हणूनच जगातल्या त्या सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये सेल मी दिस पेन. 100% इट्स ऑल अबाउट सेल्स. बरोबर. आणि मराठी माणूस समहाव आपलं अपब्रिंगिंग म्हणा, आपले कल्चर म्हणा, आपण विकण्यामध्ये मागे आहे. आपल्याला लाज वाटते, आपल्याला वाटतं तो काय म्हणेल माझ्याबद्दल, आपल्याला वाटतं अरे मी जास्त विकलं तर म्हणेल हा खूप सेलू आहे, चिपकू आहे वगैरे. असं बिझनेस हा बिझनेस आहे आणि बिझनेस हा सेल्सनीच होत असतो. बरोबर. मध्यंतरी अशीच एक आम्ही कन्सेप्ट रील बनवत असतो आणि एक रील अशी बनवली होती की मित्राने गाडी घेतलेली नवीन आणि माझे मित्र म्हणतात अरे वा तू गाडी घेतलीस चल फिरायला. आणि मी त्यांना सांगतो की यार थांब मी ऑफिसला फोन करतो, सुट्टी मारतो, जाऊ फिरायला. आपल्याकडे जेव्हा गाडी नव्हती आपण 2 व्हीलरवर फिरत होतो, आत्ता तर आपल्याकडे 4 व्हीलर आहे, घेऊन जाऊ, एक कन्सेप्ट होती. आणि त्याच्यात मग मी माझ्या मॅडमला फोन करतो आणि त्या सांगता नाही तुला सुट्टी मिळणार नाही, मग ती ट्रिप कॅन्सल होते. तर तो रील खूप मिलियनपर्यंत गेली आणि त्याच्या खाली जास्तीत जास्त कुठल्या कमेंट्स असतील, म्हणून भावा सांगतो नोकरी करू नको, बिझनेस मालक पाहिजे तू. सांगण्याचा उद्देश हा की जे लोक म्हणजे तू नोकरी करू नको, कुणाचा चाकर होऊ नको, मालक व्हायचं आहे ना, स्वतःचा काहीतरी धंदा सुरू कर, या मेंटॅलिटीला तुम्ही कसं बघताय. आणि जे तुम्हाला आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर उद्योगच कर, अशा लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, चुकीचं आहे. नोकरी करून पण मोठं होत आहेत असं काही नाही. तुमचं पॅशन काय, तुमची आवड काय. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेट्स से तुम्ही ठरवलं की तुम्हाला गाणी आवडतात, म्युझिक बनवायला आवडतं. बरोबर. म्युझिक बनवणं म्हणजे काय, म्युझिक म्हणणं तर लगेच पैसे कमवता येत नाही, पण त्याला वेळ तर खूप द्यायला लागतो. बरोबर की नाही. मग तुम्हाला काय करायला पाहिजे, असा जॉब बघायला पाहिजे की जिथं जास्त डेडिकेशन लागत नाही. म्हणजे 4-5 वाजता तुम्ही मोकळे झाले, संध्याकाळी फक्त म्युझिक. तर जॉब हा चुकीचा नाही आहे, जॉबमध्ये पण भरपूर पैसे कमवू शकता. हां, पण जे कमेंट्स आले ना तुम्हाला की भावा तू नोकरी करू नको बिझनेस कर, हे राईट आहे, पण सगळ्यांना नाही लागू होत. म्हणजे तुम्ही जर बघितलं ना, काही लोक असतात ज्यांना फॉलो करायलाच आवडतं, त्यांच्यासाठी नोकरी आहे. काही लोक असतात त्यांना हेडेक नको असतो, त्यांच्यासाठी नोकरी आहे. खूप 0.1% असतात त्यांना राग येतो,
मला म्हणतोय तू आज ऑफिसला ये, मला म्हणतोय जाऊ नको, मला काम मला सांगतोय. माझ्या मनासारखं वागता येत नाही. तिथंच तुम्हाला चालू झालं. म्हणजे तुम्ही हम्म. कुणाच्या अंडर काम करणारे नाहीयेत. हम्म. पण ते पॅरामीटर आहे का बिझनेस करायचा? तर नाही. बिझनेस करण्याचे पॅरामीटर ओके, एक कळालं आपल्याला की तुम्ही जॉब नाही करू शकत, कारण तुम्ही कुणाचं ऐकू शकत नाही. तुम्ही कुणाचं ऐकू शकत नाही, तुम्ही जॉब नाही करू शकत. हम्म. पण बिझनेस करू शकता का? नॉट नेसेसरी. करूच शकाल असं नाही. नाही, नॉट नेसेसरी. त्यामुळे तुम्हाला जॉब नाही करता येत, ठीक आहे, म्हणजे पण बिझनेस पण करता येईल का? नाही. तुम्हाला परत चेक करायला लागेल. हम्म. आणि जसं आपण मगाशी बोललो, जॉबमध्ये तर तुम्हाला एका बॉसचं ऐकायला लागतं. हा. बिझनेसमध्ये 100 कस्टमर येऊन तुम्हाला 100 प्रकार तो शिकवतात. प्रत्येक कस्टमर एम्प्लॉई सारखा आहे. एम्प्लॉई येऊन तुम्हाला शिकवतो. म्हणजे बिझनेस इज व्हेरी टफ, हा. जॉब इज व्हेरी इझी, है ना. तर बिझनेस करायच्या आधी खूप विचार करायला लागतो, खूप म्हणजे खूप. म्हणजे मी कायम सांगत असतो, राईट, आपल्याकडे तर महाराजांची मूर्ती आहे तुमच्या इथे. विचार करा, हे स्वराज्य बनवण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, जर तुम्हाला तुमचं स्वतःचं स्वराज्य बनवायचं आहे, काय काय करायला लागतं, महाराजांना काय काय करायला लागलं. हाच बिझनेस आहे. ही ताकद असेल तरच या बिझनेसमध्ये. बरोबर. सुरू तर खूप लोक करतात. खूप करतात. सुरू करणं फारच सोपं आहे असं वाटायला लागलं आजकाल. 100%. सुरू करणं सोपं आहे. हम्म. हे का आपण दोघं बोललो, आपल्याला वाटलं अरे माहिती का तुम्ही डॉक्टर आहेत, मी हे, आपण दोघं मिळून हा कॉन्सेप्ट इझी नाही. एक्झिक्युशन 3 वर्ष 5 वर्ष थांबू शकता का? लॉसेस, अप्स डाऊन घेऊ शकता का? ह्याच्यावर सगळा बिझनेस आहे. तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये बरेच मुलं म्हणू शकतो आपण, ज्यांना खरंच काही ना काही करायचं आहे आणि त्यांच्यामध्ये ना एक स्पिरिट पण आहे हो. तेवढं. तुम्ही इतक्या दिवसापासून बिझनेस करताय भारतात, महाराष्ट्रात, भारताबाहेर इतक्या कंट्रीजमध्ये फिरताय आणि प्युअरली त्याच क्षेत्रामध्ये हो. असता तुम्ही. त्याला एक थोडं म्हणू शकतो की आपण खूप जास्त ती कोर ओळखलेली आहे. हो. येत्या काळामध्ये अशा कुठल्या आयडियाज आहेत ज्यामध्ये मुलांनी 100% ट्राय करायला पाहिजे? जर करायचंच असेल तर हे सेक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करू शकता. भारतात म्हणलं तर मला रिसेंटली जे कळालं ते म्हणजे डिफेन्स. डिफेन्स. म्हणजे 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी जसं ऑटोमोबाईल इंडस्ट्री होतं ना, मॅन्युफॅक्चरिंग, तुम्ही बघितलं चाकण कसं घडलं, टाटाच्या अवतीभोवती, बजाजच्या अवतीभोवती, है ना. तसं पुढचे 30 वर्ष इज अबाउट डिफेन्स. ओके. तुम्ही जर डिफेन्स इकोसिस्टमच्या आजूबाजूला काही करू शकले ना, दॅट्स द फ्युचर. थोडं समजावून सांगा सर. IT पण नाही. म्हणजे काय झालं आता, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग आधी काय व्हायचं 10 वर्षापूर्वी, हे सगळं US, फ्रान्स, रशिया बनवायचं. फ्रान्स होतं मेजर मला वाटतं. हां, US खूप मोठं, रशिया. आता काय झालं, भारताने जेव्हा डिसिजन घेतलं आपल्या प्रधानमंत्र्यांनी की आपण मेक इन इंडियामध्ये डिफेन्समध्ये उतरायचं, ते 10 वर्ष लागले, पण आता ते इतक्या मोठ्या प्रमाणात झालं आहे. त्यामुळे डिफेन्स ही इंडस्ट्री IT ला पण टेक ओव्हर करणार आहे. अच्छा. तर त्यामुळे जर तुम्हाला आता जर मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर बघा डिफेन्स पार्क कुठे आहेत, कोणी कुठला मोठा डिफेन्स आहे त्याच्या भोवती काय करू शकता का, कारण त्याला तर सप्लायर लागणार ना. त्याचे एखाद्याला मिसाईल बनवायची, तो मिसाईल स्वतः नाही ना बनवत, मिसाईलचे लागणारे मिसाईल बनवणं म्हणजे कार बनवण्यासारखं आहे. आता टाटामध्ये अख्खी कार नाही बनत ना, त्याचे वेगवेगळे पार्ट त्या चाकणच्या वेगवेगळ्या जागी बनत असतात आणि ते असेंबल होतं. तसं मिसाईल लागणाऱ्या गोष्टी, बंदुकींना लागणाऱ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी इज द फ्युचर. तर तुम्हाला जर काय करायचं असेल तर ह्या इंडस्ट्रीमध्ये नक्की करा. याच्यासाठी हे खूप जास्त लागत माझ्या मते. नाही, आता गव्हर्नमेंटचे स्कीम्स आहेत, तुम्ही जर त्या इंडस्ट्रीत असाल, हो, सबसिडी आहेत, फंड्स आहेत, बरंच काही. आणि दुसरी गोष्ट काय असतं की लेट्स से टाटा किंवा बजाज, त्यांनी जेव्हा ही इकोसिस्टम बनवली ना, ती अशी बनली नाही, त्यांनी पैसे दिले आधी लोकांना. बरोबर. कसं असतं, आपल्याला वाटतं की टाटा आपल्याला बिझनेस देत आहे, ही आपली गरज आहे, पण हे उलट आहे. तुमचं क्वालिटी मॅन्युफॅक्चरिंग ही टाटाची गरज आहे. त्यामुळे टाटासारखी लोक तुम्हाला फंड करणार आहेत. त्यामुळे डिफेन्सच्या कंपन्या तुम्हाला मशिनरीला हेल्प करतील, नाही तर ते बँकेला सांगतील ह्याला द्या बाबा माझ्याकडनं बनवायचं आहे, कारण त्यांच्याकडे मास ऑर्डर आहेत, मिलियन्स बिलियन्स डॉलरच्या. तर तुम्हाला ह्या इकोसिस्टममध्ये महाराष्ट्राने तर पुढे यायला पाहिजे. आणि आय एम शुअर आपले मुख्यमंत्री वगैरे याच्यावर खूप जोरात काम चालू आहे. सुरू आहे. हो, खूप जोरात. महाराष्ट्रात सगळं कसं आणायचं. ओके, हे झालं एक सेक्टर. अजून कुठलं बघताय सर? दुसरं
मला वाटतं कम्प्युटरपासून AI? थोडं लांब जाऊन कुठलंही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये लोकांनी उतरलं पाहिजे. तिसरं ट्रेडिंगमध्ये लोकांनी उतरलं पाहिजे. काय होणार आहे AI-मुळं ना, मार्केट कसं डिस्टर्ब होणार आहे IT-मध्ये सांगता येत नाही आता कुणालाच. त्यामुळे 1-2 वर्ष लागतील ते कळण्यासाठी. अच्छा. पण जे बनवायच्या गोष्टी आहेत ना, जसं हा माईक हा बनवायचा आहे, ह्याला AI काही नाही करू शकत. मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग ही रिस्क फ्री इंडस्ट्री आहे. जे फिजिकल गोष्टी आहेत. येस. म्हणजे मी बघा ना, 1 वर्षापूर्वी माझ्याकडे मित्रांची मुलं यायची, काय कर मी डोळे दाखवून सांगायचं IT-त जावा. कारण IT सारखं बेस्ट काही नव्हतं. बरोबर. जॉब चांगला, पैसे सगळं चांगलं होतं IT-त. आता 1 वर्षातच बदलले. मी कोणाला सांगत नाही IT-त जा आता. कारण माहीत नाही काय होणार आहे. कुठले जॉब जातील, कुठले राहतील हे अजून क्लिअर नाही आहे. होईल क्लिअर हळूहळू, पण जाणार आहेत भरपूर. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग, डिफेन्स, ट्रेडिंग हे जे बिझनेसेस आहेत ना, लोकांनी उतरलं पाहिजे. म्हणजे शिका इम्पोर्ट एक्सपोर्ट काय असतं. एव्हरी महाराष्ट्रीयन शुड लर्न की इम्पोर्ट एक्सपोर्ट काय असतं. टी शर्ट बाहेर द्यायचा म्हणजे काय, 1 रुपयाला घ्यायचा 10 रुपयाला कसा विकायचा. बाहेरच्या देशात 10 रुपये मिळणार आहे, महाराष्ट्रात महाराज केलं तर 4च रुपये मिळणार आहेत. मग का बाहेर द्यायचं नाही. बरोबर. हे सगळं शिकलं पाहिजे. आणि जसं आपण सुरुवातच केली, या सगळ्या बिझनेसला AI लागणार आहे. प्रत्येकाला. या सगळ्या तुम्हाला AIचा वापर करता आला पाहिजे. करता आलं पाहिजे. पण तुम्ही जर मला कोर बिझनेस विचारला ना, हाच बिझनेस. डिफेन्स आणि ट्रेडिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग, एनिथिंग फिजिकल. येस. मी सांगतोय डिफेन्समध्ये इतकं मोठं मार्केट आहे. तुम्ही जर राईट ह्याच्यात उतरले, राईट पार्टनर शोधले ना, यू विल गेट लॉट ऑफ थिंग्स. ग्रेट. आपल्याकडे काय होतं, आयडिया ना, अरे चांगल्या वाईट पुढचा पार्ट, परंतु प्रत्येकाकडे काही ना काही आयडिया असते. मी ना हे करेन, मी ते करेल, चांगल्या वाईट वेगळ्या. परंतु त्या आयडिया एक्झिक्यूट करण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये अर्थातच पैसे वगैरे लागतात. गावखेड्यामध्ये मी माझ्या आजूबाजूचंच उदाहरणं घेतोय आणि विचारतोय की खूप लोकांना असं काही ना काही करायचं असतं, पण पैसे नसतात. पैसे नसतात हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायला पाहिजे? पैसे नसतात हा रिअल प्रॉब्लेम आहे. पण एखाद्या ज्याला बिझनेस करायचा ना, त्याला पैसा हा कधीच थांबवू शकत नाही. म्हणजे लेट्स से एक सिंपल एक्झाम्पल देतो की महाराजांनी ठरवलं की मला स्वराज्य घडवायचं. त्यांना पैसे सुरुवातीलाच पहिल्या दुसऱ्या गणामध्येच ते एक हंडा मिळाला असं म्हणतात. मिळाला ना. बिझनेसचं तसंच आहे. प्युअर जिद्द, काहीतरी चांगलं करायचं असेल ना, पैसे येतात. ट्रस्ट मी आता तुम्ही म्हणाले ना, मी एवढ्या बिझनेसमॅन लोकांना भेटतो. पैसा हा प्रॉब्लेम नाही आहे. स्ट्रॉंग आयडिया, स्ट्रॉंग काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह आणि स्वतःवर कन्व्हिक्शन की येस मी हे सोडवणार. पैसे लावणारी लोक मार्केटमध्ये आहेत. फक्त कुणावर लावतात त्यांना लगेच कळतं कुणावर लावायचं. त्यामुळे तुमची जिद्द, तुमच्याकडे एक राईट असेल ना, भरपूर पैसे आहेत मार्केटमध्ये. तरी पण आणि आजकाल म्हणजे इन्व्हेस्टर्स खूप जास्त आहेत सर, खूप. ते शोधतायत चांगले बिझनेस. तोच प्रॉब्लेम. ते चांगले बिझनेस शोधतायत आणि बिझनेसवाले शोधतायत पैसे नाही. त्यामुळे पण ह्याला एक मधला रस्ता जर बघितला ना तुम्ही, तर तुमच्याकडे आयडिया स्ट्रॉंग पाहिजे. आयडिया जरी स्ट्रॉंग नसेल तरी बिझनेस मॉडेल स्ट्रॉंग पाहिजे. इन्व्हेस्टर हा बिझनेस मॉडेल बघत असतो. म्हणजे काय, इन्व्हेस्टर कधी काय विचार करतो, मी 1 रुपया लावला तर माझे 10 कसे होतील, हाच तो विचार असतो. मग तो काय बघतो, तुमचा बिझनेस हा मोठा होऊ शकतो का, इन्व्हेस्टर आल्यावर मी त्याला मोठा करू शकतो का. त्यामुळे बिझनेस मॉडेल जर स्ट्रॉंग असेल, पैसे लावणारे लोक आहेत. तरी तुम्ही म्हणाले खूप वर्ल्डली स्टेटमेंट आहे ना, ज्ञान वाटतंय की पैसे है ना, असं वाटत असेल तुम्हाला, मग तुमच्याकडे मार्ग आहेत. बँक आहेत, फ्रेंड्स अँड फॅमिली आहेत है ना. ते जरा रिस्की आहेत माझ्या मते. काय होतं, तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टरकडे जाता ना, ते तुम्हाला ते नाणं ठोकून बघतात है ना. तुम्हाला चांगल्या हातोडीने इकडून तिकडून करून तुम्ही एक 10 इन्व्हेस्टरला भेटले, 11व्यापर्यंत तुम्ही असे तयार झालेले असतात, खणखणीत वाजत असतं ते. 11व्यावर तुम्ही एकदम स्ट्रॉंगली पैसे घेता. खरं, यू शुड गो इन्व्हेस्टर्स. दादासाहेब भगत म्हणून जर तुम्हाला माहीत असतील, DTचे फाउंडर, ज्यांना शार्क टँकमध्ये डील मिळाली होती, मागे आमची अशीच पॉडकास्ट दरम्यान चर्चा झाली. त्यांनी सांगितलं
पैसा प्रॉब्लेमच नाही. नाही. इतके इन्व्हेस्टर बसलेले आहेत, तुम्ही हो. फक्त चांगली आयडिया आणि बिझनेस मॉडेल आणि बस. फाउंडर बरोबर. ह्या 3 गोष्टी जर जुळून आल्या तर बरोबर. पैसा पाहिजे तेवढा तुमच्या विचाराच्याही पलीकडे पैसा मार्केटमध्ये 100% अवेलेबल आहे. तुम्हाला तिथपर्यंत ते उतरावं 100%. लागेल. 100% प्रॉब्लेम आहे कन्सिस्टन्सीचा, कन्सिस्टंट. त्या विल पॉवरचा. लोक काय होतं, सुरुवातीला एखादा कुठलंही नव्याचे 9 दिवस आपल्याकडे जशी मन आहे तसं एखादा बिझनेस सुरू केला, चहाचं हॉटेल जरी टाकलं तरी म्हणजे मी माझ्या क्लिनिकच्या समोरच एक हॉटेल पाहिलेलं आहे आणि तिथे 3 हॉटेल येऊन गेले. सुरुवातीला त्याने एवढ्या जल्लोषात त्याचं एक फ्रँचायझी घेतली होती, नाव नको घ्यायला. मग त्याने हे केलं, बोर्ड वगैरे इतका सुंदर, पुढच्या चेअर वगैरे, ₹1,00,000 एक महिना खूप जास्त खर्च. आणि आम्ही तिथे जात होतो सुरुवातीला चहा घ्यायला, बसायचो, छान वाटायचं. 1 महिन्याच्या नंतर त्या खुर्च्यांवरती कुणी फटका मारत नव्हतं. आतमधून ते किचन खराब झालेलं, त्या बोर्डच्या 2-3 लाईट तुटल्या 1 ते 1.5 महिन्यातच. मग हे का होतं? म्हणजे सुरुवातीला काय होतं की आपण खूप अशा स्ट्रॉंग विल पॉवरने एखादा बिझनेस सुरू करतो, कन्सिस्टंट राहत नाही किंवा कदाचित त्याच्यात थोडेफार पैसे कमी दिसले की आपण डिमोरलाइज होऊन जातो. मला असं वाटतं, आता मला माहित नाही तुमचं ते दुकानाबद्दल चहाच्या, पण हे कधी होऊ शकतं माहिती का, हां, हां. की कोणाला तरी जबरदस्ती ते दुकान काढायला लावलं असेल प्रेशरनी. ती केस सांगू काय होतं हां. रिअल. एका मालकाने फ्रँचायझी घेतली, हां. एकाला तिथे बसवलं. हां, तो तेच आहे. बसवणाराला ते काही घेणं देणं नाही आणि Exactly. मालक बाहेर आहे. तेच आहे मग. तेच आहे. मग ते सांगितलं मी असा तुम्हाला. बिझनेस कसा होऊ शकेल? होऊच शकत नाही. जेव्हा कायम लक्षात ठेवा, म्हणजे मी स्वतः यातनं गेलोय. माझ्या बऱ्याचशा स्टोरीजमध्ये सांगितलंय. मी पण हेच केलं होतं. जॉब करायचो, एक दुकान टाकलं, त्यात मी स्वतः नाही जायचो, भावाला बसवलं, पण भावाला त्यात काही इंटरेस्टच नाही. तो मस्त बंद करून झोपायचा, है ना. तर त्यामुळे एक गोष्ट शिकलोय, बिझनेस असा करायचा जिथं तुम्ही बसू शकता, नाहीतर तो रनच होऊ शकत नाही बरोबर. एका लेवलपर्यंत. नंतर तुम्ही मागे सरकू शकता, इन्व्हेस्ट करू शकता, पण दुसऱ्याच्या जीवावर बिझनेस चालू करणं ही चुकीची गोष्ट आहे. मग ते धूळ खात त्या चेअरवर धूळ पुसणारच नाही, कारण त्या आतल्या बसलेल्या माणसाला इंटरेस्टच नाही ना. बरोबर. त्याला वाटतच नाही हे माझं दुकान आहे. त्याला जर वाटलं नाही तो कशाला धूळ मारणार, पुसणार आहे. आणि जर त्यांनी स्वतःचे पैसे लावले असते तो धूळ काय झाडूही मारला असता त्यांनी. बरोबर. शर्ट काढून पुसला असता. हा, ते तसंच आहे सगळं. मग हे मल्टिपल बिझनेसेस जे चालवतात मोठमोठाले एंटरप्रेन्योर तुमच्यासारखे, हो. मग हे कसं ऑटो पायलट मोडवरती चालतं बरं सर? ते काय असतं, एकदा तुम्हाला सिस्टीम कळाली ना, की गल्ल्यावर कोणाला बसवायचा, मग सिस्टीम काय असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल धूळ बसते, हा एक्झाम्पल घेऊया आपण, बरोबर. हां. है ना. पण जर मी सिस्टीम लावली की आठवड्यातने 10 बिझनेसेस आहेत, तर मी एक माणूस ठेवला, त्याचं काम फक्तच सकाळी त्या प्रत्येक दुकानात एकदा जाऊन यायचं आणि त्याला मी एक चेकलिस्ट दिली, बघ बाबा टिक द पॉइंट्स. सिस्टीम लागली ना एकदा, मग 10 काय 100 करा तुम्ही. सिस्टीम लागोपर्यंत मालकाला बसायला लागतं. एकदा सिस्टीम लागली की मग काय इश्यू नाही त्याचा. बरोबर. तुमचा काही एक्सपिरियन्स आहे एखादा कधी? आता काय होतं, तुम्ही कधी उतरलात, मला ते पहिले विचारायला आवडेल. बिझनेस तसं म्हणलं तर मी कॉलेजमध्ये असतानाच करायचो बिझनेस. बरेचसे बिझनेस फेल झाले, बरेचसे. म्हणजे माझा पहिला बिझनेस सक्सेस व्हायच्या आधी माझे 10 बिझनेसमध्ये लॉसेस. अच्छा. पहिला सक्सेसफुल बिझनेस कोणता? कॉमसेन्स सॉफ्टवेअर कंपनी. ओके. बरेचसे उद्योग केले, बरेचसे लॉस झाले, पण ती एक जिद्द होती की करायचं तर बिझनेसच. आणि हेच कारण पण आहे ना, की काय होतं, आपल्या घरात कोणी बिझनेसमॅन नाही, कोणी सांगायला नाही कसं करायचं, इकोसिस्टीम पण नाही. त्यामुळे तर मी कॉन्टेंट बनवायला चालू केलं. फंडामेंटल गोष्टी माहीत नाहीत बिझनेस करताना, म्हणून म्हटलं चल, माझं बघा कॉन्टेंट बनवताना एकदम क्लिअर होतं, 10 लोकांना जरी कॉन्टेंटनी फायदा झाला आणि त्यांच्या बिझनेसमध्ये पैसे वाचले तरी आपलं काम झालं. आणि अशा बऱ्याच लोकांना फायदा होतोय, बऱ्याच लोकांना. तसंच आहे, मला इतके 10 बिझनेस लॉस झाले. कपड्याचं दुकान काढलं, ते बंद पडलं. हार्डवेअरचं दुकान होतं, कम्प्युटरचं, सॉफ्टवेअरचं होतं, आधी बरेचसं होतं, ते बंद पडलं. म्हणजे कपड्यामध्ये डेड स्टॉक हा किती महत्त्वाचा असतो हा मला आत्ता कळतोय, तेव्हा काहीच माहीत नव्हतं. लोक जे डिस्काउंट लावतात ना 50%, ते कशासाठी असतं? डेड स्टॉक क्लिअर करण्यासाठी, कारण ती ट्रेंड पुढच्या वर्षी चालत नाही. आणि जर तुम्ही हे कपडे पुढच्या वर्षी नाही गेले तर लगेच मार्केटमध्ये स्प्रेड होतात, याच्याकडे जुनेच कपडे आहेत, नवीन काय आणत नाही.
तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी माहीत नव्हत्या, म्हणून फेल झालो. पण तुमच्या कंटेंटमधूनच मला दिसतं सर, जेव्हा तुमचं मला वाटतं पहिलं सोशल मीडिया हँडल करणारे सूरज भोसले होते, हो ते माझे खास मित्र आहेत. त्यांनी मला त्यावेळेस तुमचं अकाउंट दाखवलं होतं आणि मी पाहिलं ना, तुम्ही रोजमर्राच्या लाईफमध्ये जे कोणी व्यक्ती भेटले, तुम्ही इथं गेलो, हा. तुम्ही त्या प्रत्येकात बिझनेस शोधता हे मी तो पाहिलं हो आणि ते मला फार आवडलं होतं. बिझनेस काय शिकायचं म्हणजे. हां, ते म्हणजे ते बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूनेच बघता हां. त्या गोष्टीकडे. आज तुम्ही हो. मला भेटायला आलेत तरी मला माहिती हो. 4 प्रश्न पहिले विचारले, हो तुम्ही त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने माझ्याकडे बघत होते. तर एक्झॅक्टली. ते मला फार आवडलं, की म्हणजे आपण एक हार्डकोर बिझनेसमॅन किंवा तुम्ही हो. ज्याही क्षेत्रात असाल ना, त्याच नजरेने, त्याच चष्म्यातून सगळी दुनिया बघता आली पाहिजे. हे हो. मला तुमचं सगळ्यात आवडलेलं सर, हे कॉम्प्लिमेंट आहे. राईट. म्हणजे मी जे तुमच्याबद्दल भावलं. पण मला असं विचारायचं आहे, की जेव्हा तुम्ही म्हणताय, की माझे लॉसेस झाले, अर्थातच पैशाचे लॉसेस झाले. हो हे तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हो किंवा बिझनेसमध्ये लॉस म्हणजे पैशांचा लॉस. तो काय होतं, की माणूस ठीक आहे थोडासा सावरू शकतो. पण पैशांचा लॉस कधी-कधी काय होतं, की फार डिमोरलाईज करून जातो, की हो. नाही यार आता नको. आता हे आपण ट्युशन फीस भरपूर भरलेली आहे हे शिकण्यासाठी. हो नंतर त्या बिझनेसमध्ये नको. हो हे कसं तुम्ही म्हणजे ओव्हरकम केलं त्या गोष्टींना? सी कायम जेव्हा पण लॉस होतो ना, मोठा सेटबॅक असतो. पण मी कायम सांगत असतो, या सेटबॅकमध्ये तुम्हाला कोण वाचवतं माहिती का? आयदर तुमचं विजन मोठं पाहिजे आणि ते विजन काहीतरी इम्पॅक्ट करणारं पाहिजे, बरोबर. है ना? तर तुम्ही लॉसेसमध्ये उभं राहू शकता, नाही तर खचून जाता. विजन मोठं असेल ना, तर तुम्हाला काय वाटतं माहिती का? त्या विजनवर काम करतोय, ही पायरी आपण खाली गेलो आता, पण एंड ऑफ द डे आपल्याला परत वर जायचं. म्हणजे एक्झाम्पल दिलं तुम्हाला, महाराजांचं विजन होतं स्वराज्य. त्यांनी 22 किल्ले परत दिले, त्यांनी ते थांबले का? म्हणजे किती मोठा सेटबॅक होता, म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त सेटबॅक असूच शकत नाही. हां, मला पर्सनली असं वाटतं, तुम्ही म्हणाले बिझनेस अँगलनी जर पाहिलं, महाराज का खंबीर होते? ठीक आहे महाराज होते, पण ॲज अ ह्युमन बिंग ते का खंबीर होते माहिती का? ते स्वतःसाठी काही करतच नव्हते. त्यांचं विजन काय होतं? आपल्याला स्वराज्य घडवायचं. असा जर तुम्हाला एखादं मिळालं ना ध्येय, की आपल्याला हे करायचंय, अप्स डाऊन्समध्ये तुम्हाला काही फरक नाही पडत. त्याला झोक्यासारखं बघितलं काहीच पाहिजे. फरक नाही पडत. तुम्हाला तिकडे जायचंय ना, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळं तुम्हाला विजन हे स्ट्रॉंग पाहिजे. दुसरं, तुम्ही जो बिझनेस करताय त्या बिझनेसमध्ये तुमचं खरंच पॅशन पाहिजे. ते जर असेल ना, काही फरक नाही. म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये अख्खा, फॉर एक्झाम्पल, म्हणजे बिझनेसमध्ये सगळा लॉस झाला, म्हणजे बँक रिकामी झाली, पैसे नाही, घर विकायला लागलं, भाड्याच्या घरात आलो. इथनं वर आणणारं कोण आहे माहिती का? आयदर पॅशन किंवा तुमचं विजन. दुसरं कोणीच नाही. ना तुमचे मित्र, ना घरचे, ना कोणते, सगळे सहानुभूती देतील. पण तुम्ही उद्या उठणार काय माहिती का? तुम्हाला माहिती आहे यार आपलं हे पॅशन आहे. म्हणजे तुम्ही आता या फील्डमधले आहेत. तुम्ही दादासाहेब फाळकेंचा मूवी पाहिला? पाहिला? येस. ते बघा, शेवटचं भांडं राहतं एक घरात, ते एक सीन आहे, बरोबर, नंदमाधव सरांचं, है ना? की ते भांडं पण ते विकायला निघतात. तोच बिझनेस आहे. काय आहे ना, त्यांना माहिती होतं की माझं पॅशन हा मूवीच आहे, दुनिया इकडची तिकडे जाऊ, घरचे काय नाही, मूवीच आहे ना, होतं फायदा. तर पॅशन पाहिजे तुम्हाला, पॅशन ठेवा काही पण. म्हणून म्हणतो मी, तुम्ही नशीबवान असाल, तुमचं पॅशन आणि तुमचा बिझनेस एकत्र आला तर. हे एकत्र आलं ना, नो स्टॉपिंग. बरोबर. मूवीबद्दल पण आत्ता तुम्ही बोललात म्हणून आपण मला वाटतं तिकडे सरकूयात. आजकाल चित्रपट निर्माते आणि मी त्या फील्डमध्ये काम करत होतो, करतोय आता. तर बरेच चित्रपट काय होतं आहे, की एखादा सिनेमा चालला, फॉर एक्झाम्पल बाहुबली चालला, की महाराष्ट्रातले 4 प्रोड्युसर जागे होतात, डायरेक्टर जागे होतात. मग कांतारासारखा सिनेमा 16 करोडचं बजेट, 300 करोड त्याने कमवले. मग ते मार्जिन वगैरे कॅल्क्युलेट करायला लागतात. बाहुबली एवढा चालला. तर तिकडचं बघून आपल्याकडे सुद्धा काही चित्रपट डिरेक्टर असतील किंवा प्रोड्युसर असतील ते जागे होतात. मग त्याच्यानंतर चित्रपट करायला लागतात. परंतु बरेच चित्रपट, म्हणजे मी असं एक थोडंसं त्या क्षेत्रात काम करतो म्हणून सांगतो, 100 लोक चित्रपट बनवायला गेले तर त्यातले 10 बनतात आणि 1 रिलीज होतो. बरोबर. 9 डब्यात जातात. हे कॅल्क्युलेशन आहे आजच्या मराठी किंवा हिंदी सगळीकडच्या सिनेमांचं. या
म्हणू शकतो की बिझनेसच आहे हो, आफ्टर हो. ऑल, तोही 100%. बिझनेस आहे. या क्षेत्राबद्दल, या बिझनेसबद्दल काय बोलू शकतो आपण? मला काय वाटतं ना, अं, या बिझनेसचा फंडामेंटल काय माहिती का, हाय रिस्क हाय गेन. म्हणजे तो रिस्क पण खूप हाय आहे, खूप जास्त. पण लागला टुक्का तर गेन पण खूप आहे है ना. म्हणून मला वाटतं फंडामेंटली हा बिझनेस कुणी करावा ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे. म्हणजे ज्याच्याकडे 10,000 रुपये आहेत आणि त्याला मूवीला 100 रुपये लावायचे आहेत. एवढं मार्जिन पाहिजे. हा, नाही, म्हणजे माझ्याकडे सागरकडे बँकेत 10 कोटी पडून आहेत हो तेच ना. आणि मला हां. नाही आणि मला मूवीमध्ये फक्त 10 लाख रुपये लावायचे आहेत. म्हणजे माझ्यासाठी 10 लाख काही जर ते गेले तर मला काही फरक पडणार आहे का? नाही पडणार. अशाच लोकांनी बिझनेसमध्ये यावं. का? कारण माझ्याकडे 10 कोटी आहेत आणि मूवीत मला 10 कोटी लावायला लागले आणि जर तो बुडला तर मीच संपलो. हा हाय रिस्क हाय गेनचा बिझनेस आहे. त्यामुळे ह्याच्यात मला वाटतं, माझा अभ्यास जेवढं पण आहे ह्याच्यात ना सगळा खेळ डिस्ट्रीब्युशनचा आहे. म्हणजे तुमच्याकडे जर स्ट्रॉंग डिस्ट्रीब्युशन असेल ना मूवीचं, तुम्हाला एक लिंक मिळाली ना की तो तुम्हाला म्हणाला अरे तू मूवी काढ है ना, मी डिस्ट्रीब्युशन सांभाळतो, लगेच उतरा. पण तुमच्याकडे कोणीतरी आलं आणि म्हणालं माझ्यात इतकी भारी आयडिया आहे, मी आता मूवी काढणार आहे, आय वुड से नो. मी म्हणाल मूवी त्यासाठी काढू नका, डिस्ट्रीब्युशनला सांभाळा. आधी डिस्ट्रीब्युशन चांगलं असेल मगच मूवीत उतरा. मी परत सांगतोय, इट्स लाईक बिझनेस. म्हणजे मी कायम सांगत असतो की मार्केट जो आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे मी जर मोबाईल शॉपी उघडतोय तर त्या मोबाईलला घेणारं मार्केट तिथं आहे का, हे खूप जरुरी आहे. ते खूप जरुरी आहे. तसंच जर तुम्हाला डिस्ट्रीब्युशनवाले लोक तुमच्या बरोबर आहेत ना, तुम्ही किती काढा ना, 10 काढा, 10 मधले 2 तरी तो विकणारच आहे चांगले. बरोबर. पण आय वुड से प्लीज, म्हणजे ज्यांना बिझनेसमध्ये या उतरायचं आहे त्यांनी डिस्ट्रीब्युशनला सांभाळा. ठीक आहे, तुम्ही मला म्हणाल माहिती का, एक आयडिया क्लिक झाली ना, म्हणजे माझा मूवी कान्सला जाईल, इकडे जाईल, तिकडे जाईल, डझंट मॅटर. एंड ऑफ द डे तुम्ही जर 2 गोष्टी ठरवा, मूवी का काढताय, पैसे कमवायला का पॅशन म्हणून. पॅशन म्हणून असेल तर विचार करू नका, चालला. पैसे कमवायला करताय ना, यू हॅव टू थिंक कमर्शियल. तुम्ही जर विचार केला, आता हे जे का बरं शाहरुख खान, सलमान खान यांचे मूवी फ्लॉप नाही होत, म्हणजे मूवी फ्लॉप होतात पण पैसे कमवतात. प्युअर बिझनेस माइंड, प्युअर बिझनेस. त्यांनी डिस्ट्रीब्युशन ओळखलंय. तेच सांगतोय, आपल्या माणसाने डिस्ट्रीब्युशन ओळखलं ना, जास्त नाही, महाराष्ट्रातले लेट्स से किती 1000 थिएटर असतील महाराष्ट्रात. हां, 3-4 हजार नाही movie hall. 950 महाराष्ट्रात. 1000 मूवी हॉल 1000. आहेत. हां. तुम्हाला त्यातले 25% मूवी हॉलमध्ये पोहोचवणारा जर एखादा माणूस मिळाला, लगेच मूवी काढा. खेळ तोच आहे. बरोबर. तुम्ही जर अजून विचार केला, बारकाई सांगतो तुम्हाला, ट्रेंड काय माहिती का, आता तुम्हाला तुमची इंडस्ट्री पण मला एवढं मी सांगतो, ट्रेंड काय माहिती का, डिस्ट्रीब्युशन इज एक्सपेन्सिव्ह. बरोबर. त्यामुळे डिस्ट्रीब्युटर आर बिकमिंग पार्टनर्स. अँड आय वुड से इट्स वर्थ त्यांना पार्टनर घेणं, कारण तुम्हाला इनिशियली काहीच पैसे नाही लावायचे. खरं. मी तर म्हणेल 25% द्या त्यांना. कॉन्टेंट क्रिएशन हा एक छोटू पार्ट आहे, तुम्हाला माहिती असेलच. 10%, 90% इज मार्केटिंग, हे ते सगळ्या गोष्टी. आणि तो जर ते मॅनेज करतो, बिंदास द्या, काय प्रॉब्लेम आहे. आम्ही जेव्हा मीटिंग्स वगैरे करायचो फिल्मच्या, तेव्हा एका व्यक्तीने एक डायलॉग बोलला होता की तुझ्या शेतात आंबे फार गोड आहेत. मला कसं कळेल जोपर्यंत ते मार्केटमध्ये येत नाही. एक्झॅक्टली. तू तुझ्या शेतातले आंबे तुझ्या घरी खात बस. एक्झॅक्टली. जर तुला इतरांना खाऊ घालायचे असतील तर त्यांना मार्केटमध्ये आणणं गरजेचं आहे, आणि ते फार मोठी गोष्ट आहे. 100%. खूप छान पद्धतीने सांगितलं सर. तुमचं रोल मॉडेल कोण आहे बिझनेसमध्ये? माझं सगळ्यात मोठं रोल मॉडेल मतलब छत्रपती शिवाजी महाराज. अरे वा, म्हणजे आय मीन इट. खुश म्हणजे केलं. तसंच आहे. म्हणजे त्यांच्यासारखं, म्हणजे मी सगळा अभ्यास केला आहे त्यांचा. त्या काळी त्यांनी $1 बिलियन स्वराज्य उभं केलंय फ्रॉम अ बिझनेस अँगल, बरोबर है ना, आणि त्याला सोशल कॉज देऊन. म्हणजे इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. तसं बनणं आता नेक्स्ट टू इम्पॉसिबल. एवढं परफेक्ट.
एवढं परफेक्ट, एवढं टीम मॅनेजमेंट, टीम मोटिवेटेड, सगळ्या रयतेसाठी काम केलं, पैसे पण स्वराज्यात आले. म्हणजे लेट्स से स्वराज्याला आपण बिझनेस म्हणलो तर नाही, बिझनेसच होता. हां. स्वतः महाराज त्याला बिझनेस हां, म्हणत मग होते. त्या बिझनेस आलं एवढं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती का बिझनेसमध्ये, तुम्ही जॉब जनरेट करता, है ना. आता महाराजांनी तर लाखो जॉब जनरेट केले, राईट. त्यामुळे त्यांच्यासारखं रोल मॉडेल असणं म्हणजे कोणीच नाही आहे आजच्या जगात. म्हणालं मला की तसे बरेच आहेत. मग टाटा आहेत, मग माझे असे 3-4च आहेत की जसं आनंद देशपांडे सर आहेत की जे मला परसिस्टंटचे फाउंडर आहेत ते. पण ते माझ्या सॉफ्टवेअर कंपनीला मेंटर करतात. म्हणजे इतके हंबल आहेत की त्यांनी त्यांची कंपनी 20,000 करोडला आता नेली, 20,000 करोडचा टर्न. पण तरी पण इतके हंबल आहेत, है ना. तसं आहे. परत मी एक मेडिटेशन फॉलो करतो, हार्टफुलनेस म्हणून. त्याचं मेडिटेशन गेले 15 वर्ष मी करतो. तर त्याचे जे आत्ताचे गुरु आहेत ते पण एक मोठे बिझनेसमॅन होते. त्यांनी सगळं सोडून मग स्पिरिच्युअलिटीमध्ये आले. ते पण माझे आहेत. नाव कमलेश पटेल म्हणून. अच्छा. तर ते हैदराबादमध्ये आमचा एक मोठा आश्रम आहे. तिथे ते आता सगळं सोडलंय, सगळं विकलं आणि ते करतात. असे माझे मेन 4 यू कॅन से रोल मॉडेल. अंबानी, इलॉन मस्क असं नाव नाही घेतलं सर तुम्ही? नाही ॲक्च्युली इलॉन मस्क नाही, कारण डेफिनेटली रोल मॉडेल आहेच आहे त्यांच्यासारखं. मला तर ते कधी कधी ह्या आपल्या ग्रहावरचेच वाटत नाहीत. म्हणजे त्यांचं जर थिंकिंग मला तर दिसताना सुद्धा ग्रहावरची वाटत नाही ना, ते खतरनाक म्हणजे तो एलियन वाटतो. सिरियसली एलियन वाटतो. 100% तो आहेच आहे. त्याची तोडच नाही कुठे. म्हणजे तुम्ही त्यांच्याशी काही करूच शकत नाही. तो मशीन असते ना एखादी रोबोट, हां, तो स्पेशलाइजली त्या कामासाठी बनवलेली एक मशीन आहे, तसा वाटतो तो. इंटरव्ह्यूज मध्ये पण जेव्हा पाहतो तेव्हा नेक्स्ट लेवल असेल. खरं एलियन वगैरे असतील काय माहिती, कुठल्या तरी ग्रहावर शक्यताला, कुठल्याही शक्यताला असू शकेल, काही सांगता येत नाही. नाही ह्युमनच आहे, पण जीन्स कुठून तरी आले असतील. ते 100% ते ह्युमनच आहेत, पण असतात ना काही लोक येतात आणि हे सगळी बदलूनच टाकतात तुम्हाला. तर इलॉन मस्क डेफिनेटली मी त्यांचा कॉन्टेंट ऐकतो, त्यांना फॉलो करतो. अजून रोल मॉडेल असं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण बोलत होतो. तुम्ही सांगितलं तुमचे ते रोल मॉडेल आहेत. अर्थात माझेही आहेत आणि मी तर खूप जास्त हे करतो त्यांच्या या गोष्टींना. आणि पैशांना व्हॅल्यू ते किती द्यायचे हे शिवभारत नावाचा एक ग्रंथ आहे कवींद्र परमहंसांचा, परमानंदांचा. आणि त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य त्यांच्या तोंडी कवींद्रांनी घातलेलं आहे. ते सांगतात की पैशाने कामं होतात, कामाने धर्म जोपासला जातो आणि पैशाने मोक्षसुद्धा मिळवला जातो. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य शिवभारत या ग्रंथातलं. म्हणजे महाराज पैशाला, अर्थकारणाला किती महत्त्व देत होते. 100% आई शुड. म्हणजे जे लोक म्हणतात ना की काय पैसे कमवताय तुम्ही, काय करणार आहे पैसे कमवून, शेवटी एंड ऑफ द डे तुम्हाला किती लागतं, है ना. त्यांना माझं हे म्हणणं राहील, पहिलं ते कमवून तर बघा, मग हे स्टेटमेंट करा. कमवल्यावर बोल, आधी नका करू. आधी बोलणारे पळवाट वाटतात मला. बरोबर. कमवून बोला, त्याच्यात मजा आहे. आणि पैसा आहे ना, हा प्रत्येकाचा डेफिनेशन वेगळा आहे. तुम्ही डिफाईन करा. लेट्स से तुमचं डेफिनेशन 100 कोटी, ओके 100 कमवा. एखाद्याचं असेल 1000 कोटी, 1000 कमवा. एखाद्याचं 10 कोटी, तेवढे कमवा. तुम्ही तुमच्या पैशाच्या सक्सेसचं डेफिनेशन करा आणि पहिलं ते कमवा आणि मग बोला पैशाला काय व्हॅल्यू नाही ते बोला. दॅट्स फाईन. बरोबर आहे. महाराष्ट्रातील जे काही प्रेक्षक आपल्याला, खास करून तरुण वर्ग किंवा कोणीही जे उद्योजकतेकडे वळू पाहतायत, अशा लोकांसाठी काय पुस्तकांचे सजेशन देऊ शकतो सर आपण, की ही पुस्तकं तुम्ही 100% वाचली पाहिजे? पहिलं तर महाराजांबद्दल पहिलं महाराज वाचा बाय डिफॉल्ट. पण वाचताना बिझनेस अँगलने त्याकडं वाचा. म्हणजे की काही इन्सिडेंट सांगतो की लेट्स से तानाजी सिंहगड चढायला गेले, है ना. त्यांना ॲटलिस्ट क्लू होता की हे खूप टफ आहे आणि माझा जीव जाऊ शकतो, बरोबर की नाही. पण ते का गेले? एक तर त्या विजनला त्यांनी बाईन होते की बाबा मी त्या विजनसाठी जातोय आणि दुसरं माझ्या लीडरसाठी जातोय.
है ना? तर हे तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये आणता येईल का? की तुमच्यासाठी मरणारी लोक तयार करता येतील का? आजच्या काळात मरणारी नाही, पण तुमच्यासाठी एक 24 तास देणारे किंवा घरच्या Yes. बायकोचा बर्थडे सोडून येणारे तरी आहेत का? किंवा कमीत कमी? तुमच्या बिझनेसला स्वतःचा बिझनेस समजणारी, हा, एवढं तरी कमीत कमी. है ना? असा एक इन्सिडेंट बघा तुम्ही, हम्म, है ना? किंवा पैसे संपले हम्म, तर महाराजांनी सुरतवर रेड मारली, राईट? त्या काळचं ते कॅश मॅनेजमेंट होतं त्यांचं. हम्म, तर तुम्हाला एक नवीन डील घेऊन येता येईल का स्वतःला? हम्म, लक्षात घ्या, महाराज स्वतः गेले हम्म, का? कारण त्यांना वाटलं ही माझ्यासाठी महत्वाची मोहीम आहे, कारण माझं स्वराज्य पडू शकतं. हम्म, अशी तुमच्यात ताकद आहे का? की बाबा हे सगळं शिका महाराजांच्या अँगलमधून, ते एक वाचा. दुसरं मी कायम सांगतो, आय थिंक आता मराठीत पण आलंय ते पुस्तक, इंग्लिशमध्ये जबरदस्त पुस्तक आहे, हार्ड थिंग्स अबाउट हार्ड थिंग्स म्हणून. हार्ड थिंग्स अबाउट हार्ड थिंग्स, त्याचं मराठी पण आलंय आता. बरं, बरं. त्यासारखं रिअल ऑन्टरप्रिनरशिपवर सारखं बुकच नाही आहे. म्हणजे त्यात ना, तो जो US चा ऑन्टरप्रिनर आहे, तो बिझनेस करत असतो, तो लॉसमध्ये जातो, मग परत वर जातो, आणि मग असे पोझिशन येतं की त्याकडं 1 महिन्याची पण सॅलरी नसती, है ना? आणि त्याला लास्ट मिनिटला कोणतरी म्हणतं ठीक आहे मी तुझे 500 कोटीला तुझी कंपनी विकत घेतो. त्यात त्याने लिहिलं आहे की त्याला ते खरं नाही वाटत की कोणीतरी माझी कंपनी 500 कोटीला, आणि त्याचे कष्ट दाखवले त्यात, बायको सोडून जाती, हे सगळ्या गोष्टी दाखवल्या. अँड दॅट्स रिअल ऑन्टरप्रिनरशिप. ऑन्टरप्रिनरशिप आहे ना, तर ग्रिट आहे ना, ग्रिट, ते शिकलं पाहिजे लोकांनी. हे 2 पुस्तकं तर मी कायम, खूप छान. आणि महाराज तर वाचाच. महाराज 100%. आणि महाराजांचं एक उदाहरण मला जस्ट आत्ता तुम्ही ते सांगितलं म्हणून मला आजपासून तुम्ही पण आता असा विचार करायला चालू करा. हा, मी तर करतोच सर. हां. कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सुरत लुटायला नाही म्हणू हो. शकत, सुरतेची स्वारी करायला गेले, हो, तिथून 2 करोड रुपये आणले, हो, लेट्स से, आणि त्याच्यानंतर त्याच पैशांवरती सिंधुदुर्गाचं बांधकाम सुरू होतं. हो. आणि त्या सिंधुदुर्गाच्या पायामध्ये ओतण्यासाठी शिसं लागायचं, आणि मग ते शिसं लागेल ते शिसं विकत घ्यायचं इंग्रजांकडून, वाळू विकत तिथून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर महाराज गोविंद प्रभू नावाचे तिथले कॉन्ट्रॅक्टर म्हणजे इंजिनियर होते, जे हिरोजी इंदुलकरांच्या हाताखाली. त्यांच्या नावे एक पत्र आहे महाराजांचं. ते काय लिहितात, पैशाची व्हॅल्यू कशी करत होते. माझ्याकडे गडगंज पैसा 2 करोड, म्हणजे त्या काळामध्ये एक गड 50 हजारामध्ये बांधून व्हायचा. मग 2 करोडमध्ये किती, हिशोब लावा. त्यावेळेस गोविंद प्रभूला छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेले, आपण जे शिसं मागवले ते इंग्रजांकडून मागवले, ते पहिले मोजून मापून घ्या, कारण इंग्रजी ही अशी लबाड जात आहे, ते आपल्या डोळ्यातलं काजळ चोरतील आणि त्याचा सुद्धा हरजाना घेईल, ते कळू देणार नाहीत, आणि त्याचा सुद्धा मजुरी घेतील आपल्याकडून. आणि ती वाळू जी आहे ती गोड्या पाण्यात धुवा, खाऱ्या पाण्यात धुवू नका. अशा बारीक बारीक गोष्टी. म्हणजे बॅकड्रॉपला त्यांनी आत्ताच 2 करोड रुपये घेऊन आलेत, आता तो लुटीचा माल म्हणल्यावर तर असाच आणलेला आहे, कसेही उडवायला पाहिजे होते, पण त्या पैचा हिशोब महाराज करत, इतकं बारीक लक्ष. हे शिकलं पाहिजे आपण. आपल्याकडे कसं आहे, बिझनेसमध्ये एखादी मोठी डील आली की आली फॉर्च्युनर, आली ही, है ना, ते नाही थांबलं पाहिजे. खूप खूप छान. आणि महाराज तर म्हणजे अर्थातच आपण त्यांच्यावरती 100%. मी तर अख्खा एक दिवस बोलू शकतो. 100%. खूप छान सगळ्या गोष्टी हे होतात. पैसा आत्ता आपण जसं बोललो, आता मगाशी तुम्ही हार्ड थिंग्स अबाउट हार्ड थिंग्स सांगितले, आणि त्या एंटरप्रेन्योरची गोष्ट सांगितली ना, त्याच्यातून मला आठवलं की त्याची बायको सोडून गेलेली, तुम्ही बोललात, मुलं काही झालेले, आणि त्याने त्याची कंपनी 500 करोडला विकलेली. पैसा की समाधान? कारण लोकांचा असा समज आहे की पैसा आला की माणूस सुखी राहत नाही. कधी माहिती का, जेव्हा तुमची पैशाची डेफिनेशन नसते. तुम्ही जर ठरवलं ना की माझ्यासाठी पैसे कमवणे म्हणजे 100 कोटी, मग समाधान होऊ शकतं. होतं काय की तुमचा जर गोल क्लिअर नसेल ना, मग काय असतं, लेक्स आहे तुम्ही 100 कोटीला पोचले ना, 1000वाले 100 लोक आहेत मार्केटमध्ये, मग तुम्ही त्यांना बघता, अरे हे 1000वाले आहेत, 1000वर पोचले, मग अरे हे पण आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पैशाचं डेफिनेशन एकदा झालं ना, मगच तुम्ही समाधानी व्हाल. अदरवाईज तुम्ही किती कमवा, अंबानी आहेत तिथं, इलॉन मस्क आहे ट्रिलियनवाला, मार्केटमध्ये खूप आहेत तुम्हाला असमाधानी करणार. बरोबर. सिम्पल आहे, तुम्ही ठरवा. तुमचं डेफिनेशन ऑफ पैसे, माझं डेफिनेशन ऑफ पैसे वेगळे आहेत. एकदा ते ठरलं ना, मग समाधानी व्हाल. पण एक चूज नाही करू शकत. आणि दुसरी गोष्ट, बिझनेस करताना तुम्ही समाधानी नाही राहू शकत.
हे वर्क लाईफ बॅलन्स हे होऊ मिथ आहे का? होऊच शकत नाही. मग तुम्ही जॉब करा. बिझनेस करायचा आहे तर झोकून द्यायचं त्याला. कधीपर्यंत एक बिझनेस सेट होतोपर्यंत. तुम्हाला वाटलं ना की तुमच्या बिना तो बिझनेस चालतोय, देन यू हॅव ऑल द राईट की आराम करा, फिरायला Balance life. जावा, पैसे है ना. जोपर्यंत तो बिझनेस आयदर तुम्ही सेट व्हा किंवा बिझनेस सेट होईल, दोन्ही एकत्र नाही चालू शकत. तुम्हाला आराम करायचा तर बिझनेस पण आरामच होणार आहे. बिझनेस वाढू शकत नाही. कारण बऱ्याचदा काय होतंय, आता लेट्स से की आपण ह्या कंटेंट इंडस्ट्रीबद्दल घेऊयात. मीच जेव्हा पॉडकास्ट सुरू केले होते, 1000 सबस्क्रायबर झाले की मॉनिटाईज होतं. त्यावेळेस 1000 सबस्क्राईब, बापरे! 1000 झाले आपले चॅनल मॉनिटाईज झाले, त्यावेळेस फार खुशी. 10,000 त्याचा एक वेगळा माइलस्टोन वाटायचा. 50,000 झाले त्याचा एक वेगळा आता माइलस्टोन. मिलियन कधी होणार? आता 1,00,000 झालेत ना, समाधान वाटत नाहीये. आता मिलियनची वाट आहे. म्हणजे एका 1000वरून आपण 10 लाखापर्यंत समाधान. आणि मला माहिती आहे की ते 10 लाख जेव्हा होतील तेव्हा सुद्धा समाधान मिळणार नाही. बरं. कारण त्याच्यावरती सुद्धा काही गोष्टी आहेत. आणि बरं हेच नाही, आता 2 चॅनल वेगळे सुरू केले, त्याला आपण ग्रो केलं पाहिजे. बरोबर. हे असमाधान कसं हँडल करतात बिझनेसमध्ये, मला तो प्रश्न विचारायचा होता खरं तर. कसं आहे माहिती का, आपण ना आपल्या एफर्ट्सकडे लक्ष द्यायचं कायम. म्हणजे तुम्ही 1 वर पोचले आणि 10ला तुम्हाला जायचंय, काय चुकीचं नाही. वाय नॉट, जावा ना. 10 मिलियनचं स्वप्न ठेवा, चुकीचं नाहीये. प्रॉब्लेम कधी आहे, तुम्हाला 10 मिलियन पोचायचंय आणि त्या 10 मिलियन पोचण्यासाठी तुम्ही स्टेप्स घेताय का? फोकस कायम त्या स्टेप्सवर ठेवा. बरोबर. की मी हळूहळू वर कसं जाणार. मग तुम्ही तुमचा फोकस त्या गोलवरनं हटून त्या स्टेप्सवर येईल. आणि एकदा स्टेप्सवर आला, स्टेप्स म्हणजे काय की हा कॉन्टेंट चालतोय, हा नाही चालत, हे चालतंय, नाही चालत, ट्राय एरर, ह्यानी माझे फॉलोअर वाढले, अशाने वाढले, अशा हे ट्राय करत राहणार ना तर तुमचं होऊन जाईल. पण जर सगळ्यात मोठं समाधानाचं काय इश्यू माहिती का, आपण कम्पेअर करतो. आणि प्लीज, म्हणजे कसं आहे माहिती का, लेट्स से आता माझी सॉफ्टवेअर कंपनी आहे. मी जर असं म्हणालो की मला इन्फोसिस सारखं मोठं व्हायचंय, इज इट पॉसिबल नाव? कारण इन्फोसिस 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी झालं, जेव्हा त्यांनी भारतात IT आणली. म्हणजे त्यावेळेस दुसरं कोणीच नव्हतं, त्यांना आजूबाजूला कॉम्पिटिशन पण नव्हती. आत्ता तुम्ही म्हणाल तसे 1000 सॉफ्टवेअर कंपन्या आहेत. तर त्यामुळे प्लीज तुम्ही कम्पेअर करू नका. आय वुड सजेस्ट आपल्या कॉन्टेंटवर फोकस करा, मी कधी म्हणतो माहिती का की आपण मागे राहू आणि असमाधानी राहू जेव्हा आपण ट्रायच नाही करणार. म्हणजे की तुम्ही 1 लाखावर पोचले आणि तुमचं स्वप्न आहे 10 लाखाचं, पण तेच करताय. तुम्ही 10 लाखांना जर करणार नसाल तर स्वतःला प्रश्न विचारा, माझं काय चुकतंय का. पण फोकस प्रोसेसवर ठेवा. मॅच जिंकणार आपण, जे धोनी म्हणतो ना की मी वेळ प्रोसेसवर घालतो, मी त्याच्याकडे बघत नाही. तर आपण कॉन्टेंट क्रिएटने हेच करायचं. मी तर माझा तर हाच रूल आहे. मी माझ्या टीमला सांगतो की आपल्याला एवढं व्हायला पाहिजे, तर टार्गेटचा प्रश्न झाला है ना, पण शिकलं पाहिजे. आणि नाही झालं तर काय करता? कुठले काय, समजा तुम्ही जे टार्गेट तुमच्या टीमला देताय रिगार्डिंग सोशल मीडिया, ते पूर्ण नाही झाले तर पहिलं काय करायला पाहिजे ना, की कुठलंही टार्गेट देताना तुम्हाला टीमला हे सांगता आलं पाहिजे की तुम्ही हे का करताय, तरच टीम तुमच्याबरोबर येणार आहे. बरं ना, तुम्ही हे सांगून पण टार्गेट नाही झालं, मग तुम्हाला काय, मी त्यांना फक्त एवढंच म्हणतो की का नाही झालं हे प्रॉपरली मला जस्टिफाय करा. माझा सोल रिझन काय असतो, टार्गेट होतात नाही होत, आपले तर नवीन फील्ड आहे, त्यात मी बिझनेस करून कॉन्टेंट बनवतो, तर माझं फुल टाईम पण नाही आहे ना. पण माझं काय असतं कुठल्याही गोष्टीमध्ये, लेट्स से माझ्या टीमने मला सांगितलं पाहिजे की सर या 4 गोष्टींमुळं आपण या महिन्यात 10,000 प्लस नाही झालो. माझ्यासाठी काय महत्वाचं आहे ते का, त्या 4 गोष्टी पुढच्या महिन्यात फिक्स करणं. अपग्रेड 100%. म्हणजे मी कधीच त्यांना ओरडत नाही. मला फक्त काय ना, प्रॉब्लेम क्लिअर कळाला ना, मग आपण परत सॉल्व्ह करू त्याला. पुढच्या महिन्यात दुसरा येईल, त्याला सॉल्व्ह करू. करत करत आत्तापर्यंत आम्ही असं चालू आहे. मी लिटरली सांगतो, जेव्हा माझ्याकडे सूरज होता, त्यानंतर राम, असे बरेचसे माझी टीम आहे ना, इट इज ट्रायल अँड एरर. कारण आपण सगळेच ट्रायल अँड एरर करतोय.
आणि इथे रोज गोष्टी बदलत आहेत ना. बदलतंय. तुम्ही इथे तयार राहूच शकत नाही. नाहीच राहू तुम्हाला शकत. उद्या बनवावं लागतं त्या गोष्टीसारखं, कारण तुम्हाला ट्रेंड चेंज होतोय रोज. ट्रेंड चेंज आणि तुम्हाला कळालं पाहिजे हम्म. की तुमचं कुठं चुकतंय. हम्म. एकदा ते कळालं ना मग फिक्स करा. हा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. हा ओके. मागच्या महिन्यात आम्ही खूप ब्रेनस्टॉर्म केलं हम्म. की काय करायला पाहिजे, वेगळं काहीतरी कॉन्टेंट वगैरे. तर असं एक आलं की आपण दिवसातनं 2 रील टाकू, हम्म. है ना. मग आम्ही काय ठरवलं की 1 महिना हम्म. आपण बघायचं दिवसातनं 2 रील टाकून काय इम्पॅक्ट होतं, एंगेजमेंट वाढते का, फॉलोअर्स वाढत आहेत का, हे करून आम्ही कायम 1 टाकायचो दिवसातनं. तर आम्ही दिवसातनं 2 टाकलं. हम्म. 15 दिवसातच आम्हाला कळालं की फॉलोअर पण खाली चाललेत, वर नाही, आणि व्ह्यूज पण खाली चाललेत. तर आम्ही 1 महिना नाही थांबलो, आम्ही 15व्या दिवशी ते थांबून टाकलं हम्म. की नाही, आपल्या चॅनलसाठी 2 रील चालत नाहीत, आपल्याला 1च टाकायचं आहे. हम्म. म्हणजे आम्ही टी शर्ट्सवर ट्राय करतो, आम्ही कॉन्टेंटवर ट्राय करतो. एंड ऑफ द डे इट इज ट्राय. हम्म. आणि ह्याच्या मागचं तुमचं विजन खूप क्लिअर पाहिजे. माझं खूप क्लिअर आहे की आपल्या कॉन्टेंटनी कोणाला तरी मदत व्हायला पाहिजे. पैसे येतील, माझ्याकडे पण आहेत, येतील पण, है ना. हार्डवर्क केलं तर पैसे येणारच, मी कॉन्टेंटनी पण पैसे कमवेल, है ना. पण तो माझा ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. माझं ऑब्जेक्टिव्ह आहे की खरंच कॉन्टेंट एकाने कन्झ्युम करून त्यांनी वापरावा, आणि तो वापरला, माझ्यासाठी मिळवला. तुम्ही बऱ्यापैकी बिझनेस सेटल आहे तुमचा, असं मला जेवढं माहिती आहे त्या पद्धतीने. तरीसुद्धा कंटेंटवरती किंवा सोशल मीडियावरती एवढं लक्ष ठेवून आहात, म्हणजे त्याच्यामध्ये एवढी मेहनत घेत आहेत का, हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर मला थोडक्यात मिळालं आहे की मला लोकांच्या आयुष्यात व्हॅल्यू जनरेट करायची. हो. त्याच्यात दुसरं असंही आहे की जे उद्योग करतायत आज तुम्ही, जेवढे चहाचे हॉटेल्स, हे कुठे हे आता मटणाचे डभाऱ्याचे हॉटेल जे आहेत त्यांचे, म्हणजे हे जे फेमस झालेले आहेत ते सोशल मीडियामधूनच झालेले आहेत. माझा 100%. डिरेक्ट प्रश्न, तुम्ही तुमचं रिझन सांगितलं त्याच्यामुळे मी काय प्रश्न विचारत नाही Right. तुम्ही का आहात सोशल बरोबर. मीडियावरती, परंतु जो कोणी एखादा बिझनेस करतोय त्याला सोशल मीडियावरती येणं गरजेचं आहेच का? 100 आहे. अजून ॲटलिस्ट 2 वर्ष तरी आहे. आत्ता फक्त 2 वर्ष? डोंट नो ना पुढे काय होईल. AI जनरेटेड कॉन्टेंट येतील, तुम खरंच व्हिडिओ जनरेट करायला लागणार का आपोआप जनरेट होणार, यू डोंट नो. होऊ शकतं, है ना, की 100% कॉन्टेंट AI जनरेट होऊ शकतो. तर आत्ताही असे काही पेजेस आहेत जे 100% AI जनरेटेड आहेत आणि त्यांचे फॉलोअर्स म्हणा, त्यांची ग्रोथ म्हणू शकतो ओव्हरऑल खूप जबरदस्त. 100%. पण आत्ता तुम्ही जर एखादा बिझनेस करताय आणि तुम्ही जर कॉन्टेंट बनवू शकला, मी तुम्हाला सांगतो, यू विल हॅव ॲडव्हान्टेज. तुम्ही पान शॉपचं घेतलं, जर 10 पान शॉप आहेत आणि त्यातले 2 पान शॉप कॉन्टेंट बनवत आहेत, त्यांना जास्त फायदा होणार. बरोबर. 100% होणार. कॉन्टेंट क्रिएट करता आलं पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे, कन्सिस्टंटली कोणी करत नाही. कोणी 1 महिना करेल, कोणी 2 महिना करेल, कोणी 3 महिना करेल. कॉन्टेंट म्हणजे करतच राहिलं पाहिजे, है ना. माझं सांगतो की 10,000वर आम्ही 1-1.5 वर्ष होतो. 10,000च ठीक आहे, इट्स ओके. शिकायचं करायचं, कॉन्टेंट करत राहा. 100% बिझनेसेसनी केलं पाहिजे. आय कम्प्लिटली ॲग्री. प्रत्येक बिझनेसमॅनने सोशल मीडियाकडे लक्ष दिलंच पाहिजे, कारण आणि आपण मार्केट जर तुमच्याकडे ताकद नसेल, म्हणजे आवड नसेल, कोलॅबरेशन करा. जे ऑलरेडी कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्यांच्याशी कोलॅबरेशन करा, त्यांच्याशी बिझनेस टायअप करा, पण सोशल मीडिया करा. 100% 100% करा. खूप छान सर. मी बऱ्याच दिवसापासून बघतोय तुम्ही कॉन्टेंट बनवतायत आणि तुमचं एमसुद्धा आहे की माझ्या एक कॉन्टेंटमधून मराठी उद्योजकांना त्याचा फायदा व्हावा. परंतु आजकाल सोशल मीडियावरती जे काही कॉन्टेंट पडतात ते अगदीच मनोरंजन म्हणून बघितले जातात. आणि होतं काय की आता फॉर एक्झाम्पल मी तुमची एखादी अगदी व्हॅल्युएबल रील पाहिली, मी पाहतो, मी इम्पॅक्ट होतो फॉर काही सेकंदासाठी, आणि मी जेव्हा स्क्रोल करतो खाली दुसरी रील आलेली असते, तो माझा इम्पॅक्ट वरती निघून गेलेला असतो त्या स्क्रोल सोबत. सो ते त्याच्या पुढे काही करताय तुम्ही किंवा काही आहे असं की जे 1 to 1 म्हणा किंवा अगदीच खरंच फायदा होऊ शकेल? म्हणजे माझे फॉलोअर्स इन्स्टावर 2-2.5 लाख आहेत आणि व्ह्यूज खूप असल्यामुळे खूप मेसेज यायचे मला की यु नो सर मला ह्या बिझनेसमध्ये हेल्प करा, हे करा, आणि मला वेळ नसल्यामुळे मला त्यांना वेळच देता यायचा आणि त्याचं मला वाईट वाटायचं की एवढ्या लोकांना प्रॉब्लेम आहेत. मग आम्ही काय केलं
एक 100 मेल उघडले आणि 100 मेल मध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते बाहेर काढले कॉमन प्रॉब्लेम्स. आणि त्यातनं आम्हाला 2-3 गोष्टी कळाल्या. लोकांचे प्रश्न आहेत बिझनेस ग्रो. पहिला प्रश्न बिझनेस म्हणजे काय, दुसरा बिझनेस ग्रो कसा करायचा, आणि तुम्ही जसं म्हणाले तिसरा कॅश, पैसे कसे मॅनेज करायचे. मग मी काय केलं, ठरवलं की आपण आता वेळ देऊ शकत नाही, 1-on-1 मेंटरिंग करू शकत नाही, वेळेचा प्रॉब्लेम आहे. मग मी कोर्सेस लॉन्च केले एक 6 महिन्यापूर्वी आणि आता 1,500-2,000 हजार लोकांनी घेतलेत पण विकत. एक पहिला कोर्स आहे तो म्हणजे बिझनेस फंडामेंटल्स. बिझनेस काय असतो, आयडिया व्हॅलिडेशन म्हणजे काय, आयडिया म्हणजे काय, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे काय, विजन, मिशन, ह्या सगळ्या गोष्टीचा एक 15 चॅप्टरचा कोर्स केला. ऑनलाईन कोर्स आहे, माझ्या वेबसाईटवर आहे, तो कोर्स केला. मग सेल्स अँड मार्केटिंग, कारण बिझनेस ग्रोथ हा मोठा प्रॉब्लेम आहे. मग सेल्स अँड मार्केटिंग कसं करायचं, मग कॅश फ्लो कसा करायचा, बिझनेस मॉडेल म्हणजे काय आपल्या मराठी माणसांना माहित नाही. या सगळ्यावर मी असे 4 कोर्सेस काढलेत आणि ते ऑनलाईन दिलेत. यायचं, ऑनलाईन विकत घ्यायचं, बघायचं, ते करायचं. कारण त्यांनी काय होणार आहे की आपल्याला रिअल, म्हणजे तुम्ही म्हणाले ना असं की ते स्क्रोल झाल्यावर लोकांना इम्पॅक्ट आणायचा असेल तर त्यांनी सिरियस लोकांनीच कोर्स करावा आणि मग त्यांनी तो नोट्स काढून, त्याच्यात वर्कशीट्स आहेत, नोट्स काढून बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करावा. हे एक म्हणजे एंड ऑफ द डे हा माझा सगळा अनुभव मी त्यात टाकलाय. त्याचा सगळा अनुभव त्यात टाकून तो कोर्स त्याचा बनवलेला आहे. तर ते पण चालू आहे एक. आणि खूप छान आहे, त्याचा फायदा नक्कीच आपल्या प्रेक्षकांना देखील होईल आणि त्याची लिंक वाटलं तर आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये 100% देऊयात. मी जर विचारलं एका वाक्यात तुमच्या लाईफचं किंवा बिझनेस रिलेटेड लेसन काय आहे जे आज आपल्या प्रेक्षकांना आपण देऊ इच्छितो. बिझनेस इझी नाही आहे, त्यामुळं तुम्हाला मजा आली पाहिजे बिझनेस करताना. स्ट्रेस घेऊन बिझनेस करू नका. बिझनेस अजिबात इझी नाही आहे. दुसरं, तुम्हाला कॅश मॅनेजमेंट आणि सेल्स ह्या 2 स्किल आल्या ना, तुमचा बिझनेस सक्सेस होईल. ओके, थँक्यू सो मच सर. दॅट्स इट. खूप मजा आली मला तरी, म्हणजे माझे पर्सनली असं वाटत होतं आपण दोघं बसलोय आणि मी तुम्हाला भेटायला आलोय आणि आपण गप्पा मारतोय. मलाही खूप मजा आली. तुम्हाला कसं वाटलंच नाही की आपण पॉडकास्ट करतोय किंवा काय. छान गप्पा मारल्या आणि नवीन क्वेश्चन होते जे माझ्या कधीच कॉन्टेंट मध्ये आले नाही. कुठलाही क्वेश्चन मी काढून ठेवलेला नव्हता. तुम्ही बोलताय त्याच्यातून जे जनरेट होईल आपण ते विचारत गेलो आणि आजचा हा पॉडकास्ट झालेला आहे. थँक्यू सो मच सर. तुम्हा सर्वांना हा पॉडकास्ट कसा वाटला? अगदीच छान वाटलाच असेल, कारण मी इथे बसून एवढी मजा घेत होतो, शिकायला एवढं मिळत होतं, तुम्हा सर्वांना तेवढंच शिकायला मिळालं असेल. तरीसुद्धा काही क्वेश्चन्स असतील तर पॉडकास्ट दरम्यान तुमच्या मनामध्ये आलेले प्रश्न तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला विचारू शकता. सरांनी ज्या कोर्सबद्दल माहिती दिली त्या कोर्सचे डिस्क्रिप्शन आपण देऊयात. काय होईल, आपल्या मराठी उद्योजकांना मराठी उद्योजकतेची ABCD समजून घेऊन आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग करून जर बिझनेसमध्ये उतरता आलं तर सक्सेसचे चान्सेस जास्त वाढतील, फेल्युअर कमी होईल आणि तेच आजच्या आमच्या पॉडकास्टचं यश असेल असं मी मानतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, हे नेहमीचंच झालं, परंतु हा विचार इतरांपर्यंत नक्की पोहोचवा हे मी सर्वांना आवर्जून सांगेल. आणि तुम्हा सर्वांचे थँक्यू सो मच सर. थँक्यू. नमस्कार.